नमस्कार मंडळी. आज आम्ही आलो आहोत बीड जिल्ह्यातील एक अद्भुत आणि रहस्यमय ठिकाण पुरुषोत्तमपुरी. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला थेट बोटीने प्रवास करावा लागला. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुरुषोत्तमपुरी मंदिराचा रंजक इतिहास, काळ्या पाषाणापासून सुरू असलेले भव्य नवीन बांधकाम आणि गावकऱ्यांकडून ऐकणार आहोत या ठिकाणाशी जोडलेल्या काही खास गोष्टी. सरळ हैदराबादला उस्मानिया युनिव्हर्सिटीत नेऊन ठेवले. जुन्या मंदिरातील एक वीट गावकऱ्यांनी आम्हाला दाखवली, जी चक्क पाण्यावर तरंगत होती. यामागचं रहस्य काय आहे? श्रद्धा, इतिहास की काही वेगळंच? हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पुरुषोत्तमपुरी येथे आणि आपल्यासोबत आहे शुभम शहाणे. माझं नाव तर तुम्हाला माहिती आहे. आम्ही सध्या गोळेगाव या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणावरून बोटीने त्या तिकडे जावं लागतं. आम्ही सेलूवरून गोळेगाव आलो आणि गोळेगावहून पुरुषोत्तमपुरी येण्यासाठी अशा छोट्या बोट उपलब्ध आहेत आणि भरपूर प्रमाणात बोट आहेत. फक्त 10-10 रुपये तिकीट आहे तिकडून तिकडे येण्यासाठी. आणि आमच्याकडे चिल्लर नव्हती तर त्या काकाने आमच्याकडून तिकीट पण नाही घेतलं. बोटीतून उतरताच आम्ही मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झालो. थोडंसं पुढं आल्यास भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम नजरेस पडते. सध्या मंदिराचे बांधकाम सुरू आहे व त्यामुळे भगवान पुरुषोत्तमाची मूर्तीही बांधकामाच्या अगदी समोर एक छोटंसं मंदिर बनवून त्यामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली आहे. संपूर्ण भारतात भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर कुठे आहे माहीत आहे का? तर ते आहे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पवित्र अशा पुरुषोत्तमपुरीमध्ये. तर चला बघूया हे मंदिर कसे आहे. मी महादेव अप्पाराव गोळेकर, राहणार पुरुषोत्तमपुरी येथील माजी सरपंच आहे. आज आपल्या या पुरुषोत्तमपुरी तीर्थक्षेत्रावर पाऊलवाट यूट्यूब चॅनलचे रिपोर्टर आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. या ठिकाणची आख्यायिका अशी आहे, पूर्वीच्या काळी हा दंडकारण्याचा भाग होता. गावाच्या पूर्वेस 9 किलोमीटरवर गौतम ऋषींचा आश्रम आहे. त्या ठिकाणी ऋषीमुनी तप करत होते, यज्ञयाग करत होते. त्यावेळी शार्दूल नावाचा राक्षस या ऋषीमुनीचा तपाचा भंग करत असे. त्यामुळे सर्व ऋषीमुनी भगवान विष्णूंना शरण गेले व भगवान विष्णूंना सर्व ऋषीमुनींनी साकडे घातले की हे भगवान, आम्हाला या राक्षसाच्या त्रासापासून वाचवा व आमचे संरक्षण करा. म्हणून श्री भगवान विष्णूंनी या ठिकाणी पुरुषोत्तमाचा अवतार घेऊन त्या शार्दूल नावाच्या राक्षसाचा सुदर्शन चक्राने वध केला व ते चक्र या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये धुतल्यामुळे या तीर्थाला चक्रतीर्थ असे नाव पडले. पूर्वीच्या काळी या ठिकाणी जे भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर होते त्या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते मंदिर तरंगत्या विटाने बांधलेलं होतं. परंतु आता 2022मध्ये राज्य सरकारने या तीर्थक्षेत्रासाठी 54.56 कोटी निधी दिला व त्या निधीतून या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. त्या निधीमधून या ठिकाणी भव्य दिव्य असे मंदिर उभारले जात आहे. मंदिराचे जवळपास 75% काम पूर्ण झालेलं आहे. येत्या 1-1.5 वर्षामध्ये मंदिराचे संपूर्ण काम होईल. या 54.56 कोटी निधीमधून या ठिकाणी गोदावरी नदीवर घाट प्रस्तावित आहे. तसेच 2 भक्तनिवास आहेत, 5-6 एकर पार्किंग आहे, दवाखाना आहे, पोलीस चौकी आहे.
त्यानंतर खालून एक खामगाव पंढरपूर हा हायवे गेलेला आहे. त्या हायवेला कनेक्टिव्हिटीसाठी एक 2.5 किलोमीटरचा जोड रस्ता सुद्धा या निधीमधून घेतलेला आहे. हे सर्व कामं 2022च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर झाले. त्यामुळे राज्य शासनाने सुद्धा मी मनस्वी आभार व्यक्त करतो. राम वनवासामध्ये पंचवटीला थांबले. येथून पूर्ण दक्षिण भारत पायी फिरले. तर ज्या ज्या ठिकाणी त्यांचे पाय लागले त्या त्या ठिकाणी दैवी शक्ती निर्माण झाल्या. याच्यात पंचवटी, काळाराम, सप्तशृंगेरी गड, धुळे एकविरा देवी, तुळजापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुन्हा मुंबईला मुंबादेवी. पण मुंबईची भानगड अशी झाली, त्यांचा कोकणात पाय पडला की त्यांना त्यांच्या पत्नीबद्दल संशय आला, म्हणून पुन्हा मुंबईत शिरले नाही. ते संशय म्हणजे चारित्र्याचा संशय आला त्यांना मुंबईकडे कोकणामध्ये पाय पडल्यामुळे. त्यामुळे ते चुकून पुन्हा कोकणात गेले नाही. आणि मग असंच फिरत फिरत खाली बासर देवी, माहूरगड, त्यानंतर बालाजी तिरुपती या ठिकाणी गेले. आणि हे आम्हाला केव्हा उघडं पडलं, आणि त्याच्यानंतर रामेश्वर हे आम्हाला उघडं केव्हा पडलं, इसवी सन 1900च्या शेवटी आणि 1800च्या शेवटी 1900च्या सुरुवातीला इथं ताम्रपट सापडले. 16 किलो वजनाचे ताम्रपट. आणि हे ताम्रपट आम्ही हा सगळा शार्दूल राक्षसाचा प्रदेश असल्यामुळं त्रासदायक करायचा, चोऱ्या करायचे लोक. त्यामुळे इथं आम्ही ठेवलाय नाही. ते ताम्रपट सरळ हैदराबादला उस्मानिया युनिव्हर्सिटीत नेऊन ठेवले. त्यानंतर पुढे शार्दूल राक्षसानं काय केलं इथं, म्हणजे पूर्वीचा इतिहास, वध केला, लोकांचा वध करून चोऱ्या लुटमार करायचे. त्यामुळं त्यांना इथून पुरुषोत्तमानं अवतार घेतला आणि त्याला इथंच खलास केलं. चक्र तीर्थ इथं धुतलं. मग ते चक्र ज्या चक्राने त्या शार्दूलाला मारलं तर त्यांनी इथं चक्र तीर्थाला धुतलं. आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रदेश पूर्ण मर्यादा पुरुषोत्तमाने व्यापला. तर त्याचं कारण एकच आहे. त्यामुळं ज्या वेळेला सीता वनवासात चालविलं, ती लक्ष्मणाला म्हणली, ती सांग लक्ष्मणा आम्ही कुठे जाऊ. तर त्यावेळेला लक्ष्मणाला त्यांनी सांगितले नाही. आणि सीताला तिथे नेऊन सोडलं वाल्मिकीच्या आश्रमात. तिथं तिनं 2 मुलं झाले, लव आणि कुश. ते गवतावर झोपायचे. ते लेकरं म्हणायचे, आई आम्ही तर राजाचे लेखत ना म्हण, आणि आम्हाला गवतावर झोपायची वेळ इथं कशी आली सांगा. तर ती म्हणली, चला तुमच्या बापालाच विचारा कशामुळे तुम्हाला गवतावर झोपायची वेळ आली, कंदमुळं खायची वेळ आली, हे विचारा. चला मग ते तिने लेकरं आणले आणि राजासमोर उभे केले. तर त्या राजासमोर उभं केलं. ते बाईची हे अशी आहे प्रतिमा, प्रायश्चित्त घेणार, पण माया, दया, जिव्हाळा, कणवाळा हे सोडणार नाही. तर ज्या वेळेला रामाला ते विचारायला लावलं पोरायला त्या दरबारात, त्यावेळेला सीतामाईनं भूमीची हे केली प्रार्थना, माय मला मध्ये घे, पण त्याच्या विरोधात बोलायचं नाही मला. म्हणून भूमिगत झाली सीता आणि पोरायला विचारायला लावलं, तुम्हाला कशामुळे इथं ठेवलं, हे गवतावर राहायचं हे ते म्हणले, तुम्ही तुमचं पहा आता. आणि तिने पश्चाताप घेतला. म्हणून इथं सीता ज्या प्रेमानं आली त्या प्रेमानं तिने पूर्ण महिलावर प्रभाव केला. आणि महिलाला जिव्हाळा, कणवाळा, माया, प्रेम हे 90% आणि पुरुषामध्ये 1% आहे. बाई 10 लेकराला सांभाळ, पुरुषाला एका बी लेकराचं सांभाळणं होत नाही. ह्याचं कारण आहे. म्हणून पुरुषोत्तमासाठी इथं बाया जास्त येतात. आणि हे समजलं महादेवाच्या पार्वतीला. ती म्हणली, तुम्ही कमी आहेत का महादेवा, पुरुषोत्तमा सारख्याचे तुम्ही पण काहीतरी द्या ह्या जगाला. मग त्यांनी शिवस्वरूप ज्ञान इथं दिलं, ज्याच्या बळावर रामानी वानराच्या हातावर श्रीलंकेचे युद्ध जिंकले वानराकडून. तर त्याचं कारण आहे, सकाळी सकाळी तुम्ही उठलात
डावा स्वर चालू आहे का पाहायचा. चालूच असतो पुरुषाचा आणि स्त्रीचा उजवा. सकाळी तर तुमचा उजवा चालू असला तर तुम्ही कोणाशी भांडणे करणे किंवा असे काही प्रकार करायचे. हा चालू असला तर उजवा, आणि डावा असला तर काही मिळकत हे ते देवधर्म हे त्यासाठी उपयोग करायचा याचा. आणि हेच पाय हाच बाहेर टाकायचा दाराच्या त्यावेळेला, आणि सूर्यस्वर चालू असताना हाच स्वर बाहेर टाकायचा. घरी बाईशी तुम्ही हे करता त्यावेळेला हा स्वर चालू ठेवायचा. चांगलं रत्न निर्माण होईल, उत्तम प्रतीचं मूल तयार होईल. लक्षात आला ना अर्थ? हा, असा प्रकार आहे. क्षमस्व. ही जी माझ्या हातामध्ये वीट दिसती, ही वीट पूर्वीचं जे भगवान पुरुषोत्तमाचं मंदिर होतं ते मंदिर या विटाने बांधलेलं होतं. या विटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या विटा पाण्यावर तरंगणाऱ्या होत्या. पाण्यावर तरंगणाऱ्या विटाने पूर्वीचं मंदिर बांधलेलं होतं. माझ्या हातातील ही तीच विट आहे. त्या विटाचा हा एक छोटासा तुकडा, याचं वजन अंदाजे 1.5 ते 2 किलो असावं. मोठी वीट जी आहे ती 1.5 बाय 2ची आहे. तर ही पहा, मी पाण्यावर टाकतो, ही तरंगती वीट. पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी मंदिराचे भव्य दिव्य असे बांधकाम चालू आहे आणि येत्या 1-1.5 वर्षामध्ये हे बांधकाम कंप्लीट होईल. त्यानंतर या ठिकाणी मंदिर शिफ्ट होईल. या ठिकाणचे जुने मंदिर इसवी सन 1310 साली यादव राजा रामदेव राय याने उभारले असे सांगितले जाते. इतिहासाच्या दृष्टीने या ठिकाणाला खूप महत्त्व आहे, कारण रामचंद्र देव यादव यांचा शेवटचा ताम्रपट इथे सापडला. विशेष म्हणजे आजपर्यंत मिळालेल्या सर्व ताम्रपटामध्ये हा ताम्रपट आकाराने आणि वजनाने सर्वात मोठा मानला जातो. या ताम्रपटामध्ये मंदिराच्या उभारणीसाठी आणि देखरेखीसाठी पंचक्रोशीतील अनेक गावे दान दिल्याचा उल्लेख आढळतो. यावरून त्या काळात या मंदिराला किती मोठे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व होते याची कल्पना येते. या मंदिराचे बांधकाम प्राचीन पद्धतीने होत आहे. बांधकामामध्ये काळा पाषाण वापरलेला आहे आणि यावरील कोरीव काम अतिशय सुंदर आहे. मला वाटतं इथून पुढे मंदिराचे काम असेच व्हायला पाहिजे, कारण की या मंदिराचे आयुष्य जवळपास 1,500 ते 2,000 वर्ष एवढे आहे. आणि आता जे सिमेंटमध्ये आपण मंदिर बांधत आहोत तो 100-150 वर्षामध्ये ते मंदिर खराब होऊन जाते, काळाच्या ओघामध्ये जीर्ण होते. त्यामुळं असं काम झालं तर त्याची लाईफ जास्त असते. इथून पुढे मंदिराचे काम असेच व्हावे असं मला वाटते. धोंड्याचा महिना, ज्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. धोंडे महात्म्य या ग्रंथानुसार वर्षातील 12ही महिन्याचे 12 स्वामी आहेत, पण अधिक मासाचे स्वामित्व कोणताही देव स्वीकारत नव्हता. त्यावेळेस एंट्री होते विष्णूची. विष्णू येतात आणि म्हणतात की धोंड्याच्या महिन्याचे स्वामित्व मी स्वीकारतो, आणि तेव्हापासून धोंड्याच्या महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. आणि त्याच पुरुषोत्तम भगवानाचे या गावात मंदिर आहे. पूर्वी शार्दूल नावाचा राक्षस जनतेस खूप त्रास द्यायचा. तेव्हा भगवान विष्णूंनी पुरुषोत्तमाचा अवतार घेतला व शार्दूल राक्षसाचा त्यांच्या सुदर्शन चक्राने वध केला व ते सुदर्शन चक्र त्यांनी गोदावरी नदीत धुतले, म्हणून त्याला चक्र तीर्थ या नावाने ओळखले जाते. कधी कधी एखादं ठिकाण फक्त सुंदर नसतं, ते मनात घर करून जातं. पुरुषोत्तमपुरीमध्ये आम्ही फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी गेलो होतो, पण तिथल्या लोकांनी आम्हाला आपलंसं करून टाकलं. कॅमेरा सुरू झाला आणि गावकऱ्यांच्या मनमोकळ्या गप्पाही. न कुठलाही देखावा, ना बनावटपणा, फक्त साधी माणसं आणि मन जिंकणारी माया. कोणी मंदिराचा इतिहास सांगत होतं, कोणी जुन्या कथा,
आणि आम्ही फक्त त्या क्षणात हरवून गेलो. तर व्हिडिओच्या शेवटापर्यंत आपण आलेलो आहोत. एक गोष्ट सांगायची राहिली. अधिक मास म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये ते भव्य असा यात्रा महोत्सव असतो व भाविक मोठ्या संख्येने ते गर्दी करतात. तर पुढच्या महिन्यात आता यात्रा आहे, तर तुम्ही पण नक्की या. आणि बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.